विधानसभेच्या निवडणुका यावर्षी दिवाळीत लागणार आहेत. जसे लोकांच्या घरी पिकं सोंगून येतील तशीच विधानसभेची चर्चा चालू होईल. तर माझ्यासोबत विधानसभा निवडणुकीसाठी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अचलपूर विधानसभा प्रमुख तथा जिल्हा परिषदचे गटनेते भाजपा प्रवीणदादा तायडे, दोघांचं नाव प्रवीणच आहे, अळणावही तायडे, पण त्याच्यात माहिती लय मोठा फरक आहे. तो फरक साऱ्या जगालाच माहित आहे. तर माझ्यासोबत प्रवीण भाऊ आहेत. प्रवीण भाऊ, विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली राजून सोशल मीडियावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला तर मीडियावर दिसून आली, याचं नाव आघाडीवर, त्याचं नाव आघाडीवर, सांगा ना काहीतरी पान आहे की इकडे. निवडणूक आली की तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाचा आहे आणि सोशल मीडियावर आपापल्या पद्धतीनं नाव रंगवल्या जाऊ शकते. परंतु गोष्ट अशी आहे की मी गेल्या 3 वर्षापासून काम करत आहे, सरचिटणीस म्हणून काम करत आहे. त्याच्यानंतर मला माझ्यावर जबाबदारी जिल्हा परिषदच्या घटनेत आहे. या अनुषंगाने पूर्ण जिल्हाभर काम केलं. सरचिटणीस असताना माझ्याकडे हा भाग असताना याच्यात मी पक्ष बांधणीसाठी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर माझ्यावरती जबाबदारी विधानसभा प्रमुखाची दिलेली असताना मी ग्राउंड लेवलवर बूथ प्रमुखापर्यंत काम केलेलं असल्यामुळे मी प्रयत्नशील आहे. प्रवीण भाऊ, दुसरा प्रश्न असा की यावेळेस आपण जर विचार केला तर ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणूक झाल्या, काँग्रेसनं लय मोठा निगेटिव्ह सेट केला. निगेटिव्ह सेट केल्यावरही तिसरं टर्म आली आणि भाजपले खूप मोठ्या प्रमाणात नाही पण बहुमताच्या आसपास सरकार प्राप्त झालं. यावेळेस होणाऱ्या निवडणुका प्रवीण भाऊ तायडे भाजपचे उमेदवार, तर प्रवीण भाऊ कोणत्या विषयानं जातील की बा मले मतदान करा? कारण गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी एक ठेंबेठोक माणूस आमदारकीवर राज्य करत आहे. गेल्या 25 वर्षाचा विचार जर केला, 5 वर्ष काँग्रेसचे होते, 20 वर्ष स्थानिक आता आमदारांचे होते. त्या 20 वर्षात संत्रा बेल्ट आहे आपला, त्या संत्रा प्रक्रिया प्रकल्प हे आमदार आणू शकलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली असताना आणि हे स्वतः आमदार जे सरकार स्थापन महाराष्ट्रात होते त्या सरकारसोबतच हे असल्यामुळं प्रत्येक वेळी आणि 9 खात्याचे मंत्री यांनी पद भोगलं असताना 22 महिने, तर यांनी स्वतः कोणत्याच प्रकारचा उद्योग इथे आणलेला नाही. संत्रा प्रक्रिया प्रकल्प असो, कापूस प्रकल्प असो की तूर डाळ प्रकल्प असो, कोणताही प्रकल्प हे शेतीवर आधारित आणू शकले नाही. MIDC स्थापन करू शकले नाही किंवा MIDC साठी जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही. नजूलच्या जागा कोणत्या कामासाठी वापरल्या हे तुम्हाला माहिती आहे, साऱ्या जनतेला माहिती आहे. तर 20 वर्षाचा आणि जो अनुशेष आहे विदर्भाचा, आपल्या सरकारने देवेंद्रजी सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बऱ्याच प्रमाणात गेल्या 5 वर्षात या सरकारमध्ये अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न केला आणि केला पण. परंतु मधलं जे 33 महिन्याचं जे उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यात अनुशेषात अजून भर पडल्या असल्यामुळं, परंतु 33 महिन्यानंतर जे आता हे सरकार स्थापन झालं त्यांनी आपल्या आमच्या भारतीय जनता पार्टी या सरकारने बऱ्याच प्रमाणात अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात ही एका दिवसाची गोष्ट नसते. परंतु गेल्या 20 वर्षापासून एकच जनप्रतिनिधी मतदारसंघासाठी काही करू शकले नाही. रोड आणि नाल्या म्हणजे विकास होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं जनतेला काय मिळालं हा प्रश्न तर अनुत्तरित आहे. मी TV9ची एक बातमी पाहिली. त्या TV9च्या बातमीत बच्चू भाऊन असं म्हटलं की जर तरचं काहीतरी म्हटलं त्यानं, त्यात मी हे विधानसभेची निवडणूक लढणार नाही. बच्चू भाऊ जर निवडणूक लढत नसतील तर मग विरोधी म्हणून तुम्ही तर राजा पेळे वाटायला पाहिजे आमच्यावर गेले. कसं आहे, भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा लोकसभेला इथे उमेदवारी आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा लोकसभेची दावेदारी केली आणि ती निवडणूक लढली पण. आणि या मतदारसंघाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीला 76,000 पेक्षा जास्त मतं त्या उमेदवाराला प्राप्त झाली आणि स्थानिक आमदार 20 वर्षातील इतिहास असणारे आमदार यांच्या उमेदवाराला फक्त 27,000 मतं पडलेली असल्या कारणाने, आणि 27,000 म्हणजे डिपॉझिटच गेलं ना, म्हणजे एकूण उमेदवाराचं डिपॉझिटच गेलेलं आहे. आणि इथं त्यांना प्राप्त झालेल्या मतांच्या तुलनेत अतिशय म्हणजे आपण त्याला पुअर शो म्हणतो, या प्रकारचा इथे या मतदारसंघात झाल्या असल्या कारणामुळे त्याचा धसका त्यांनी घेतला असेल. आणि दुसरी गोष्ट, 4 टर्मच्या जे काम केलेलं त्यांनी, जे काही निष्क्रियतेचं जे कळस गाठलेला आहे त्यांनी, तर त्या निष्क्रियतेच्या कळसामुळे आणि प्रत्येक वेळी ते सीट मॅनेज करतात असं जनता म्हणते, सीट मॅनेज करतात. आणि जर तुम्ही लोकनेते आहात
आणि लोकनेता जर आहात तर तुम्हाला सीट मॅनेज करायची गरजच नाही. गोष्टी जर तुम्ही मोठ्या मोठ्या करता, की आम्ही 25 सीटा लढणार, आम्ही अमकी युती करणार, आम्ही टमकी युती करणार, आमचं असं काम, आम्ही तसं काम, बच्चू कडू याच्यातला नाही. मुळात तुम्ही धास्तावलेले आहात, तुम्ही धसका घेतलेला आहात. आणि तुम्ही जर खरे राजकारणी असाल तर तुम्ही सरळ सरळ कोणती सीट मॅनेज न करता मैदानात उतरावं. भारतीय जनता पार्टी तयार आहे. तुम्ही असं म्हणून राहिले की आम्ही निवडणूक लढ्यास तयार आहोत. काय राजे प्रवीण भाऊ, तुमचे जे सध्या संभावित उमेदवार आहेत एकनाथन धारावर जिल्ह्याला एक जण इकडे वळते, एक जण तिकडे वळते, याची बातमी दुसरी येते, त्याची बातमी तशी येते. आणि तुम्ही असं करताल तर तुमचा उमेदवार कसा उभा होईल? मग तर राजे तुम्ही एका तळावर बसायला तर तयार नाही हो. कसं आहे, निवडणूक लागण्यापूर्वीची हे चर्चा आहे. परंतु जेव्हा पक्षश्रेष्ठी ठरवतील, पक्षश्रेष्ठी जेव्हा ठरवेल की आता उमेदवारी तर एकट्याला एका कोणाला तरी मिळेल, आणि एकाला जेव्हा उमेदवारी मिळेल, भारतीय जनता पार्टीच्या संस्काराप्रमाणे देव देश धर्मात जसं कॉम्प्रोमाइज करत नाही, तसंच पहिले देश, नंतर पक्ष, नंतर स्वतः या उक्तीप्रमाणे आमच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी जे काही या तिकीट मागणारे ते एकाला तिकीट मिळाल्यानंतर सर्व त्याच्या बाजूले उभे राहतील आणि पक्षाचं काम करतील. उमेदवाराचं काम करण्याचा प्रश्न येत नाही, पक्षाचं काम करतील आणि हे सर्वांनी एका मायेचे होऊन काम करतील. आणि कसं आहे, सर्वात मोठी झळ हे आहे की 25 वर्षाचा वनवास आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला. आणि तिकीट मागणं हा काही म्हणजे गुन्हा थोडी आहे. तिकीट कोणी मागू शकते आणि आपापल्या पद्धतीने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. परंतु जेव्हा तिकीट मिळेल, पक्षश्रेष्ठी जेव्हा निर्णय घेतील त्याच्या मागे सर्व उभे राहतील, गंभीरपणे उभे राहतील. असंच होणार आहे. कारण 25 वर्षाची जे वनवास आहे तो संपवावा लागेल. आणि हे जे कारकीर्द आहे अन्यायी अपप्रवृत्तीची, ती संपवावी लागेल. त्याच्यासाठी एक त्याच्या मागे उभं राहावं लागेल आणि तेच होणार आहे. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे संभावित भाजप उमेदवार जिल्हा परिषद माजी गटनेते प्रवीणजी तायडे. त्याच्या इकडे अचलपूर विधानसभा म्हणजे संघटक म्हणून जबाबदारी आहे. जे काय बोलले प्रवीण भाऊ बोलले, पण येणाऱ्या निवडणुकीत भल्ला वेगवेगळा रंग चढत आहे. एकामेकांना आरोप प्रत्यारोप. आणि गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी भाजपचं नसणारं सीट आणि लोकसभेत भाजपला भेटलेलं या ठिकाणचं मतदान येणाऱ्या कालखंडात कोणाचं सरक होते भाऊ हा येणारा टाइम सांगेल. पण विधानसभेच्या निवडणुकीत की नाही भल्ली मजा येणार. आणि ते सारी मजा आपलंच भाषण, आपलाच चॅनल, आपलाच माणूस, पायत्रा गावरान 90.